मी इथे डाळ तडका बनवण्यासाठी 1 वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ आणि 2 ते 3 चमचे अशी मसुरीची डाळ घेतलेली आहे. आता आपण ह्या डाळी स्वच्छ धुवून घेणार आहोत. तुम्ही इथे फक्त तुरीच्या डाळीचाही डाळ तडका बनवू शकता. पद्धत हीच राहील. फक्त डाळी कमी जास्त करू शकता किंवा कोणत्याही एका डाळीचाही डाळ तडका करून घेऊ शकता. आता मी यात थोडीशी हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर थोडासा हिंगसुद्धा घातलेला आहे. आता आपल्याला हे कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे. मला इथे भातही लावायचा आहे, त्यामुळे मी आता तांदूळ धुवून स्वच्छ भात लावून घेणार आहे. मी इथे भाताची रेसिपी दाखवत नाही आहे. हा नेहमीसारखाच इंद्रायणी तांदळाचा मी साधा भात करत आहे, त्यामुळे ह्यात काही नवीन नाही आहे. आता मी इथे डाळीत तेल घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये डाळ तांदूळ व्यवस्थित आणि छान शिजून निघतात. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झाल्यावर कुकर उघडून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही डाळ आपली किती छान शिजलेली आहे. आता आपण डाळीला तडका देऊन घ्यायचा आहे. आपण इथे वेगळ्या भांड्यात तडका देणार नाही आहोत, एकदाच आपण तडका देऊन घेणार आहोत. त्यामुळे इथे मी तेल जरा जास्तच घातलेले आहे. तेल छान तापल्यावर मी त्यात मोहरी घातलेली आहे. मोहरी छान फुटून द्यायची आहे. त्यात आता जिरे घालून घ्यायचं आहे. जिरे छान तडतडल्यावर मी इथे लसूण, आलं, मिरची, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सगळ्या वस्तू वापरून आपल्याला डाळीला तडका द्यायचा आहे. तर पहिल्यांदा मी लसूण घातलेला आहे. आता मी त्यात मिरची घालणार आहे आणि त्याचबरोबर आता इथे आलंसुद्धा घातलेलं आहे. आलं छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे. आता आपण ह्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आणि आता आपल्याला हा कांदा छान तळसून द्यायचा आहे. छान आता इथे आपण परतून घेणार आहोत. बघू शकता आपला कांदा छान ट्रान्सलुसंट झालेला आहे. त्यात आता आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर मी यात मीठ घातलेलं आहे. डाळीच्या हिशोबाने आपल्याला ह्यात मीठ घालायचं आहे. मी यात 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. मीठ घातल्यामुळे टोमॅटोने त्याचं पाणी सोडलेलं आहे आणि आता आपल्याला छान असा तडका छान असा परतून घ्यायचा आहे. आता मी इथे तुम्हाला जी ट्रिक दाखवणार आहे ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर ह्यात मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि मिरची पावडर घालून घेतलेली आहे. मिरची पावडर जास्त घातलेली आहे, 2 चमचे, ज्यामुळे रंग आपल्याला छान येतो डाळ तडक्याला आणि डाळ तडका चवीलाही छान लागतो. मिरची पावडर जर जास्त तिखट असेल तर कमी घाला. तुम्ही बघू शकता इथे आपला तडका छान शिजलेला आहे. आता जी ट्रिक मी दाखवणार आहे ती तुम्ही व्यवस्थित बघा आणि मी का कुकरचं भांडं घेतले हे तुम्हाला आता कळणार आहे. तर इथे मी पाण्याचा शितोडा मारून घेतलेला आहे तडक्यावर आणि त्यामुळे इथे आपल्या डाळीला छान असा स्मोकी इफेक्ट दिलेला आहे. ही प्रोसेस मी अजून एकदा करणार आहे, त्यामुळे डाळीला छान असा स्मोकी इफेक्ट भेटणार आहे. त्याच्यामुळेच आपला डाळ तडका हा ढाबा स्टाईल होणार आहे, अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपलं टोमॅटो आणि कांदा एकसंध झालेला आहे. आता आपण ह्यात डाळ घालून घेणार आहोत. आवश्यकतेनुसार तुम्ही ह्यात पाणी घालून घ्यायचं आहे.
आता आपल्याला ह्याला जास्त उकळण्याची गरज नाही आहे. तडका छान बसलेला आहे. बारीकशी एखादी उकळी फुटली की आपण ह्याला बंद करून घेणार आहोत. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. आता मी यात गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालणार आहे. तर आपला छान असा ढाबा स्टाईल डाळ तडका तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता आपण हा डाळ तडका कशाबरोबरही सर्व करू शकतो, रोटी किंवा राईस बरोबर. थँक्स फॉर वॉचिंग.